मी यादव गंगाराम तुळवे, माजी नगराध्यक्ष बिलोली. मी बीजेपी पार्टीला जाहीर विनंती करतो आणि जाहीर आव्हानही करतो की गेली 10-15 वर्षापासून आम्ही बिलोली शहराच्या विकासासाठी, बिलोलीच्या कामासाठी जे जे काही शासनाचे निर्णय येतील त्या निर्णयाला आम्ही बिलकुल पात्र आहोत. आम्ही या ठिकाणी बिलोली शहरामध्ये बीजेपीची सत्ता 100% येणार म्हणजे येणार, चॅलेंज आहे माझं. आणि बोलायचं आहे, मला पुन्हा पुन्हा विनंती करायची की बीजेपीचे तिकीट मिळायलाच पाहिजे. नाही मिळालं आम्हाला मग पुढचा विचार करावा लागेल, याची परिस्थिती तुम्हाला भोगावं लागेल. जे लोक आहेत आज आम्हाला इथं का देत नाहीत, तर याचं कारण काय? इतके लोक फॉर्म भरलेले आहेत, तुम्ही फॉर्म म्हणता आणि तिकीट तुम्हाला देत नाही, तुम्ही आघाडीला लढवा हे म्हणतात. हे कोणतं तुमचे सांगतो कशासाठी? मला पुन्हा विनंती करायच्या गोपचर साहेब, तुम्हाला विनंती करायच्या, तुम्ही आज दिल्लीमध्ये तुम्ही तुमच्या ऐकणारी माणसं आहेत, तुमचे आपले नड्डा साहेब काय नड्डा साहेब ऐकतात, पंतप्रधान ऐकतात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकतात. तुम्ही शब्द टाळू शकत नाहीत. म्हणून मला विनंती करायची, अहो याचं काल आले, हो काल आले, याचं काय आहे? फक्त पैशाच्या जोरावर आहे ना. असं राव तुम्हाला मी सांगतो, तुमचं मला सगळंच माहित आहे, मला सांगूच नका. तुम्ही त्याला सांगा का अमर राजूकरला सांगा. मी त्याला अमर राजूकर म्हणायलो. ज्यावेळेस भाषण व्हायला ना तेव्हा पण बघा, मग असं नाही. आणि इतके लोक तुमच्या पाठीचे आहेत तेव्हा तुम्ही हुडकुलेला बाकी तालुक्यामध्ये हुडकुलेला लोक आहे ना. या म्हणाल्या इथं त्यांना तयार आहे, द्यायला नाही. हे का मला विनंती करायच्या, आणि या ठिकाणी विनंती करायचं फडणवीस साहेबाला, साहेब तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. इथं पक्ष सक्षम आहे, तयार आहे, सगळ्या गोष्टी तयार आहे, साम धाम राम सगळ्यात तयार आहे. त्यासाठी मला विनंती करायची शासनाला आणि पक्षाला की बा तिकीट द्या, जे लोक मागणी करेल त्याला तिकीट द्या आणि त्यांना बीफार्म द्या, त्या इलेक्शन लढू द्या. तुम्ही बघा तेव्हा म्हणा, त्यावेळेस लावा तुम्ही किती पैसे लावा तुम्ही. बस या ठिकाणी मला एवढंच विनंती करायची आहे पक्षाला.